हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत भजी. आणि तुम्हाला हे माहीत आहे का, मी 30 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी डेली मिनी ब्लॉग्स टाकणार आहे. आणि तुम्हाला हे थंबनेल आवडलं का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगवर खूप खूप प्रेम द्या. तर चला, आज आपण बनवूया भजी. आणि भजी बनवण्यापूर्वी भजी कोणाकोणाला आवडतात हे कॉमेंटमध्ये सांगा. तर त्यासाठी भजी बनवण्यासाठी मी इथे उभा कांदा कापून घेतलेला आहे. त्यानंतर तो असा सुट्टा करून घ्यायचा आहे. तर मी इथे 3 कांदे कापून घेतलेले आहे. एकदम छोटे छोटे कांदे होते, ते 3 घेतलेले आहे. तुमच्याकडे जर मोठा असेल तर तुम्ही 1 किंवा 2 घेऊ शकता. तुम्हाला जेवढी भजी बनवायची आहे तेवढी तुम्ही इथे कांदे घेऊ शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी आता अशा प्रकारे कांदे वेगवेगळे करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही इथे मीठही घालू शकता, परंतु मी मीठ घालणार नाही, कारण त्यानंतर आपल्याला भज्यामध्ये मीठ जास्त होईल. त्यामुळे मी डायरेक्ट पिठातच मीठ घालणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे कांदा सेपरेट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घालून घेणार आहे. मी थोडं थोडं बेसन घालून घेणार आहे, एकदम सर्व बेसन टाकणार नाही. तर अशा प्रकारे पहिल्यांदा ते बेसन मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मिक्स झाल्यानंतर अजूनही खूप काही कांदे सुट्टे झालेले नाहीत, तर ते सुट्टे करून घ्यायचे. आणि हळूहळू बेसनामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता इथे मी बेसनामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता मी इथे चटणी आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. मी इथे 2 चमचे चटणी घेतलेली आहे. तर आता आपण इथे चटणी घालून घेऊया. तर मी इथे आता चटणी, हळद घालून घेतलेली आहे. आणि आता मी थोडंसं चवीनुसार मीठही घालून घेणार आहे. आणि आता ते नीट सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि चटणीच्या अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत. अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही यापूर्वी कधी भजी बनवली आहेत का हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये सांगा. तर आता मी इथे चटणी, हळद आणि मीठ इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे गरम केलेलं, जेणेकरून आपली भजी क्रिस्पी होतात. त्यानंतर इथे नीट मिक्स करून घ्यायचं. आणि मी अजून 1 चमचा घालून घेणार आहे. साधारणपणे 2 ते 3 चमचे इथे गरम केलेलं तेल घालून घ्यायचं आहे. परंतु अजून तेल गरम झालं नाही, म्हणून मी अजून 1 चमचा घालणार आहे. आणि त्याच्यानंतर ते नीट मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे कढईमध्ये तेल घालून घेणार आहे भजी तळण्यासाठी. आणि मी भजी हे चमच्याने सोडणार आहे, कारण हाताला खूप पोळतं, त्यामुळे मी चमच्याने सोडणार आहे. तर इथे आपलं तेल गरम झाल्यानंतरच इथे भजी सोडायचे आहेत. आणि गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पहिल्यांदा इथे 4 भजी तळून घेणार आहे. आणि तुम्हाला रंग नीट दिसत नसेल, अशा प्रकारे भज्यांवरती पूर्णपणे भजी तेलामध्ये असायला पाहिजे, त्यामुळे आपली भजी लवकर भाजतात.
आणि मी मीडियमच गॅस ठेवला आहे, त्यामुळे भज्याला चांगले क्रिस्पी येते. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती मी डेली व्लॉग्स आणि सोबतच लॉंग व्हिडिओही अपलोड करते, तेही तुम्ही नक्की जाऊन पहा. तर आता इथे आपले भजी रेडी झालेले आहेत. आता मी सर्व भजी इथे काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता भजी किती भारी दिसत आहेत, परंतु मी चमच्याने भजी टाकल्यामुळे भजी खूप मोठे झालेले आहेत. परंतु या भज्याची चव एकदम भारी लागते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.